चंदगड तालुक्यातील कोकरे येथील शेतात रानगव्याच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू। वन विभागाची तात्काळ पाहणी। मृतकाच्या कुटुंबियांना 25 लाखांची आर्थिक मदत मंजूर। शेतकऱ्यांना सतर्कतेचे आव्हान। वन्य प्राणी दिसताच वन विभागास कळवावे। नमस्कार, मी संजना भांबोरे, ब्लू स्टॉर्म टीव्ही न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आणि ही बातमी आहे कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी विनोद शिंगे यांच्याकडून। कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यातील कोकरे गावात रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी पुंडलिक बापू सुभेदार वय 56 यांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे। दिनांक 14 सप्टेंबर रोजी सायंकाळी 4 ते 4:30 वाजेच्या दरम्यान सुभेदार हे रामेवाडी या ठिकाणी शेतात काम करणाऱ्या शेतमजुरांना चहा देण्यासाठी गेले होते। त्याचवेळी सरस्वती सीताराम सुतार यांच्या गट नंबर 27 मधील उसातून अचानक एक रानगवा बाहेर येत त्यांनी हल्ला केला। या हल्ल्यात शिंग घुसल्याने श्री सुभेदार गंभीर जखमी झाले। त्यांना तातडीने ग्रामीण रुग्णालय चंदगड येथे दाखल करण्यात आले, परंतु दुखापत गंभीर स्वरूपाची असल्याने पुढील उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय गड हिंगज येथे नेण्यात आले, मात्र उपचार सुरू होण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला। घटनेची माहिती मिळताच परिक्षेत्र वन अधिकारी तुषार गायकवाड, वनपाल कृष्णा डेडेकर, चंद्रकांत पावसकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला। तसेच त्यांनी उपजिल्हा रुग्णालयात जाऊन मृतकांच्या कुटुंबियांना भेटून सांत्वन केले। यानंतर 15 सप्टेंबर रोजी सहाय्यक वन संरक्षक विलास काळे यांनी कोकरे येथे जाऊन कुटुंबियांना आर्थिक सहाय्य जाहीर केले। मृतकाच्या पत्नी अनिता पुंडलिक सुभेदार यांच्या नावे तातडीने 5 लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला असून एकूण 25 लाख रुपयांची मदत मंजूर झाल्याचे त्यांनी सांगितले। श्री धैर्यशील पाटील, उपवन संरक्षक कोल्हापूर यांनी तातडीने मृत व्यक्तीचे कुटुंबियांना 25 लाखाचे अर्थसहाय्य मंजूर केले। या प्रसंगी सरपंच, पोलीस पाटील व ग्रामस्थ उपस्थित होते। वन विभागाकडून सर्व शेतकरी बांधवांना आवाहन करण्यात आले आहे की शेतात वन्य प्राणी दिसल्यास तात्काळ वन विभागाला माहिती द्यावी, तसेच शेतकाम करताना सतर्कता बाळगावी। अशाच काही नवीन अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।